व्यक्त करतोय. थँक्यू सो मच असोसिएट नीती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. चला पुढच्या मॅचला सुरुवात होते. नुकताच आपण पाहिला तर पूर्वार्धाचा पहिल्या मॅचचा खेळ नुकताच संपलेला पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकला सूर्य मस्कर अर्थात जरी मरी आई धाबा मीत 11 मोह कोहली या संघाने आणि प्रथम निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा जशी सामन्याला सुरुवात होते या पण आवाज ऐकूया जो आवाज सातत्याने ऐकावासा वाटतो. या रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही स्पर्धा असेल या आवाजाशिवाय स्पर्धा पूर्ण होणं अशक्य प्राय. या आपण दीपकजी पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकूयात. चला आमच्या आजच्या दिवसाचे 4 संघ आणि 4ही दिवसांचे संघ मालक खास करून सगळ्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जरी मरी आई धाबा मीत 11 मोह कोहली संघमालक युवराज शेठ मात्रे नशीब शेठ भोईर मीत भोईर सर्वांना विनंती आहे आपण या मंचावर. त्याचप्रमाणे महावीर ग्रुप रायगड केवाय ND विभाग संघमालक कुंदनजी मात्रे असतील मिलनजी पालकर स्वतंत्र पालकर सम्राट माळी याही सर्वांना विनंती आहे आपण आदरपूर्वक या व्यासपीठावर यावं. स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबाग. चला दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. व्हाईट बॉलनं मात्र ही सुरुवात झाली आणि पहिली धाव अबांतरच्या स्वरूपामध्ये. स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबाग संघाचे संघमालक केतनजी मात्रे आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यावं. रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या संघाचे संघमालक अमितजी टावरे प्रतीकजी पाटील याही सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. सलामीची जोडी आपण बघताय महावीर ग्रुप रायगड केवाळ ND विभागाकडून कुशल गुरव. हो आणखीन एक चांगला बॉल वेगवान सुद्धा होता. विकीचा कट करण्याचा प्रयत्न स्टंप लाईनवरचा हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पहा काय चेंडू टप्पा पडला आतमध्ये आला बाउन्स पाहायला मिळाला आणि सातत्यानं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. दुष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल. हो यावेळेस ऑनसाइडला खेळायचं होतं बॉल पाठीमागे गेलाय उस्मान पटेलच्या हातामध्ये आणि इकडे मात्र पहिला मोठा धक्का सहन करावा लागेल महावीर ग्रुप केवाळे ND विभागाला. सलामीवीर फलंदाज बान फ्रॉम कडाव कर्जतचा कुशल गुरव यावेळेस मैदानाच्या बाहेर.
जी पाटील साहेब आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रायगड जिल्हा परिषद शाह दिघोडे अध्यक्ष आहेत निलेश शेठ पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला मोठा झटका मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भोईरला ही सफलता मात्र प्राप्त झाले. कुशल गुरव फारशी काही चमक दाखवू शकला नाहीये आणि तो मात्र झटपट बाद झालाय. विकी पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू सरळ विकेट किपर उस्मानकडे सरकत असताना डॉट बॉल पाहायला मिळेल. मागच्या बॅचमध्ये आपण उसळणारे चेंडू पाहिले. विश्वजित ठाकूरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नयन भगतनं काय गोलंदाजी केली आणि इकडे ज्या पद्धतीने आज आयकॉन खेळतोय मॅन फ्रॉम धारावी नवी मुंबईचा खेळाडू. ओ यावेळेस मात्र चांगला कनेक्ट झालाय. बॉल सरळ निघालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. वीरूच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. यावेळेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेमध्ये कबर क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. अक्षय मात्रे अलिबागचेच खेळाडू आहेत. अबू टोपण नावानं मात्र ओळखलं जातं या खेळाडूला. तर पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत चांगलं राहिलंय आणि या नावाप्रमाणेच विकी भोईर आणखीन एक उसळणारा चेंडू उस्मानच्या डोक्यावरून सरळ फ्लाय झालाय. नो चान्स फॉर विकेट किपर. बॉल सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. चला पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. महावीर ग्रुप केवाळे ND विभाग. आणखीन एक चेंडू आपण पाहिला उसळणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मनीष आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मनीष फडके मॅन फ्रॉम नांदगाव. पहिले 2 चेंडू अवांतर धावा. व्हाईट बॉल कारण रबर बॉलला
पाहायला गेलं तर लवकर लईमध्ये येणं गोलंदाजाला सोपं नसतं, सोपं नाहीये. कारण चेंडू जास्त वळतो, बाहेर जातो, बाउन्स सुद्धा होतो. त्यामुळं अवांतरच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशा धावा तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना दिसतील. परंतु यावेळेस मात्र चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडला, हलकासा बाहेर कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिलं 2 व्हाईट बॉल नंतर मात्र चांगले कमबॅक करत असताना मनीष. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार. सुपर स्ट्रोक अगदी समोरच्या दिशेमध्ये. वीरूच्या बॅट मधून मात्र आणखीन एक कराराच्या बाप. चौकारांना सुरुवात केली आता षटकार. ओ फक्त टच दिला इकडे मात्र थर्डमॅनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उस्मान पटेल आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होईल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगल्या सुरुवातीपासूनच मी तर वीरू बाबरेच्या पद्धतीने खेळतात, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट करतात आणि नक्कीच वीरू बाबरे यांच्याकडून एक चांगल्या मोठ्या इनिंगची अपेक्षा जरूर असेल ती महावीर ग्रुप रायगड केवाळे यांनी विभाग नेरे दुंद्रे विभागाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पाहूया सरळ पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, सोडून दिला होता. अबूसाठी सरप्राईज होतं. परंतु पाहूया इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी. तिसरं पंच या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. लेजंड अंपायर JP जय पवार सर फ्रॉम कल्याण. स्पर्धेमध्ये पाहूया जय पवार काय म्हणतात. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतात. परंतु अक्षय मात्रे अबूचा अंदाज बरोबर येतोय की पंचांचं हेच आता मात्र पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे इकडे मात्र रिव्ह्यूचा काहीच फायदा झालेला नाहीये महावीर ग्रुप केवाळे ND विभागाला. मनीष फडके पुन्हा एकदा. अपील पाहायला मिळतोय. बॅटची केडा घेतली सरळ विकेट किपर विकी भोईरच्या हातामध्ये झेल देत आणखीन एक धक्का मात्र सहन करावा लागेल. मान फ्रॉम अलिबाग अक्षय बात्रे दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. मनीष फडके पुन्हा एकदा सज्ज होतील. विकेट मिळाले. दोनही सलामीवीर झटपट बाद केलेत महावीर ग्रुप केवाळे ND विभागाचे. त्यामुळे आता मधल्या फळीतील फलंदाज नुकताच दाखल झालेला मात्र मोठी जुई अंकेश कामोटकर. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न थोडासा जागेवरूनच झाला होता. हा चेंडू पुन्हा एकदा रिप्ले मधून थोडासा बाहेर ठेवलाय. कोणतंही फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न झाला होता.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर महावीर ग्रुपची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 सलामीवीरांना गमावल्यानंतर 19 धावा. वाला ना नाव लय फेमस झाला हाय. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला हाय. हाय 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संध्याजी पाटील प्रचंड मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. पहिला चेंडू आपण पाहिला. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. दिनेश पाटील मॅन फ्रॉम नारपोली. यावेळेस मात्र चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरू बाबरेच्या बॅटमधून येतोय अविश्वसनीय फटका. षटकार. फेमस झाला हाय. विवेक पाटील 24 वाला नाव लय फेमस झाला हाय. जम्बो पाटील 24 वाला नाव लय फेमस झाला हाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे आणि त्यांच्यावर आधारित हे गीत. प्रचंड मेहनत संदेश पाटील, चांबो, विवेक पूर्ण टीम ज्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत हे प्रक्षेपण पोहोचवत आहे. खऱ्या अर्थानं एन्जॉय असाल कारण पूर्णपणे ग्रीनिश ग्राउंड, पूर्णपणे गवत आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला नवी मुंबईचं एअरपोर्ट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला विमानं सुद्धा पाहायला मिळतील लँडिंग होत असताना. ते सुद्धा काही क्षणातच तुमच्या स्क्रीनवर. परंतु ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनल जरूर सबस्क्राईब करा. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. मयूर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सध्या स्थिती आपण पाहिली तर वीरू बाबरेनं डाव सावरलाय. 9 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतोय. एक चांगली इनिंग. दिनेश पाटील नारपोली नुकतेच मागच्याच आठवड्यामध्ये कोपरची स्पर्धा जिंकलेला हा ग्रामीणचा संघ नारपोली. आणि दिनेश पाटील नेहमीच रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पण संचा एक अतिरिक्त रन स्क्रीनवर आपण पाहू शकता. वासू शेठ भोईर नीती स्पोर्टचे सर्वा. चेंडू थोडासा टप्पा पडला आतमध्ये. खरं तर त्या ठिकाणी थोडंसं साचलेलं पाणी होतं आणि हे पाहायला मिळेल. हे चित्र रायगड जिल्हा परिषद दिघोडे अध्यक्ष आदरणीय निलेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळी चांगला कनेक्ट झालाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाका. मोठी जुईचा फलंदाज अंकेश कामोटकरचा षटकार. सुरुवात काय झाली अंकेश कामोटकरची. षटकारानं अकाउंट ओपन केलंय.
समोर खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. बॅटच्या थोडंसं खालच्या भागामध्ये लागला असावं कदाचित. अगदी बिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महावीर ग्रुप केवाळे एनडी विभाग टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34 धावा. आता एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे सगळी आमची आयोजन कमिटी पान फ्रॉम दोंदरे, प्रसन्न पाटील आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ऋषी भोईर आहेत, दाबोलीचे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, प्रशांत कांबळी पांड्या, इकडे विशाल जितेकर या स्पर्धेचे आयोजक, साथीला विश्वजित ठाकूर, दिघोडे, सर्वांचा लाडका खेळाडू मोठ्या ज्याला आपण पाहू शकता बाजूला वासुशेठ भोईर, निधी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आपण आज करण्यात आले त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तेजस्वी म्हात्रे, प्रचंड मेहनत प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. निलेश पाटील साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा बादच्या दिशेनं. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34-2 अशी स्थिती आहे. त्यामुळे थोडा धावफलक वाढवावा लागेल कारण पाठीमागचा सामना आपण पाहिला पटकन चेस झाला होता विश्वजित ठाकूरच्या संघानं आणि त्याचमुळे या मैदानावर कितीही धावा अपुऱ्या पडतात. हे चित्र गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं. गतवर्षी सुद्धा 85-88 धावा सहजतेनं चेस होताना आपण बघितल्या. 4थं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर, नशीब शेठ भोईर यांचे सुपुत्र आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न होता इकडे मात्र आय थिंक अपील पाहायला मिळते इकडे. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. थोडीशी साशंकता आहे परंतु कदाचित ज्या पद्धतीनं पंचांचे हावभाव पाहायला मिळतात इकडे थोडीशी धोक्याची घंटा वाजले की काय. आणि फलंदाज बाद आहे. इकडे बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न अंकेश कामोडकरचा आणि विकी भोईरनं यष्टांच्या पाठीमागे टिपलेला जेल आणि आर्यन भोईरला मिळालेली ही पहिली सफलता. एक मोठा फलंदाज बाद केलाय आर्यननं. पाहूया पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं हा चेंडू ज्या पद्धतीनं बाहेर जाणारा चेंडू होता थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच कारणास्तव इकडे एज घेतल्यानंतर पाठीमागे एक चांगला झेल टिपण्यात आला. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. महावीर ग्रुप रायगड केवाळे एनडी विभाग हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला वैभव पाटील कंठवलीचे खेळाडू आहेत जे टीमला लीड करतात, कर्णधार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहिला तर जरी मरी आई धाबा, मीत 11 मोहो कोहली, मीत आर्यन भोईर. एका बाजूला गोलंदाजी बारकोर नशीब शेठ भोईर त्यांचे सुपुत्र आहेत आणि या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचे सुपुत्र सध्याच्या घडीला गोलंदाजी बारकवर आणि पहिलाच बॉलवर विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. बरेचसे आमचे लाईव्ह व्ह्यूअर्स ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. समोरच्या दिशेला फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन, झेल सोडलाय.
इकडे चान्स जरूर होती. थोडंसं आउटफील्ड नेहमी खराब असतं खरं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये, परंतु तरीसुद्धा मी तर म्हणेन ना चांगल्या पद्धतीनं इकडे आउटफील्ड आहे. काही ठिकाणी पॅचेस, परंतु पहा इकडे चांगल्या पद्धतीची आउटफील्ड होती, परंतु थोडासा मी तर म्हणेन लेझीनेस, थोडासा उशिरानं चेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र हा चेल सोडण्यात आला आहे. नाहीतर अन्यथा आर्यन भोईरला आणखीन एक सफलता मात्र मिळाली असती. कदाचित सध्या तो हॅट्रिकच्या उंबट्यावर सुद्धा पाहायला मिळाला असता. वैभव पाटील आलेत कॅप्टन आणि पहिला चेंडू फेस करत होते आणि कॅप्टनला पहिलाच बॉलवर खरं तर पाठीमागे पाठवण्याची दामी संधी होती. सामना पाहतात खोपटे गावामधून आमचे एक दिग्गज समालोचक, गायक, सुप्रसिद्ध निवेदक सुरामजी गरज साहेब, त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आम्ही रायगड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुरामजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक अतिरिक्त रन सोडली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 जाबा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन भोईर, फार मोठी संधी आहे आर्यनकडे, मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळाली. हा चेंडू थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. त्यामुळं आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये थोडंसं दिशाहीन चेंडू पाहायला मिळतं. सुरुवात चांगली केली होती, पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर त्याच्या गोलंदाजीवर झेल सोडण्यात आला. त्यामुळे कुठेतरी विकेट टेकर बॉलर, परंतु थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर आर्यन भोईर करताना दिसतोय. नो बॉल आहे आणि त्यामुळे ऑब्व्हियसली नेक्स्ट बॉल पूर्णपणे मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी आहे महावीर ग्रुपकडे. स्थिरावलेला फलंदाज वीरू, बापरे, ऑन स्ट्राईक, फ्रीटचा बॉल. ओ यावेळेस ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्रीटवर मात्र एक चांगला हिट, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. एक सिंगल येत असताना मला मिळतं धावफलकावरती 44 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. महावीर 11 महावीर ग्रुप केवाळे या संघाला तुम्ही पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. नुकतंच आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमितजी टावरे साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. निलेजी पाटील साहेब, संघमालक रायबादेवी रावे, आई भवानी माता साई या संघाचे संघमालक. हा ऍक्शन रिप्ले पहा, काय कव पाहायला मिळाला होता. बनाना स्विंग बॉलमध्ये पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले, बनाना स्विंग, बनानाच्याच कलरचा हा बॉल आहे. हा स्विंग बॉल हवेमध्ये हेलकावे खातोय आर्यन भोईर. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. बॅट मधून रब्बर बॉलवरती जब्बर फटका, षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती पाहत आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन दी ग्राउंड, लांब लचक फटका येतोय. वैभव वसंत पाटील, उरण तालुक्यातील कंठवली नावाचं एक छोटंसं गाव आहे. गावामध्ये इतके खेळाडू नाही आहेत की एक मोठ्या दरवाजाच्या किंवा मोठ्या स्पर्धा हा खेळाडू खेळू शकतो. नावावरती 6 बाईक आहेत, 6 कूलर आहेत, 1 मोबाईल आहे, परंतु अद्याप बाईक आलेली नाही. याचं कारण आहे गावामध्ये मोठ्या स्पर्धा न खेळणारा संघ, ज्यामधून पुढे येणारा खेळाडू वैभव वसंत पाटील. 51 म्हटल्या 3 फलंदाज बाद.
आर्यन भोईरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला. हा डेड बॉल आहे. वैभव पाटीलने गतवर्षी मुंबापुरीमध्ये केलेली खुल्या गटामध्ये अनेक स्पर्धांमधली गोलंदाजी डोळ्याची पारणं रिपवणारी राहिली. पुढचा चेंडू यावेळेला फटका इथे फसतोय. थर्ड मॅनला चेंडू निघालाय. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल मिळाली. दोन्ही गाड्या एका डोळ्यावरती. अपघात अट्टळ होता. फेकी चांगली झाली आहे. फलंदाज वैभव पाटीलला परतावा लागणार माघारी. 51 या धावसंख्येवरती लागला महत्वाचा धक्का. बॅटर आउट. ऍक्शन रिप्ले पहा. हेजिटेशन्स पाहायला मिळाले. ताळमेळ जुळलं नाही आणि याचंच कारण की काय. बटर वैभव पाटीलला इथे माघारी परतावा लागते. बाबांना म्हणलेले आहेत जितेंद्र बाबरे अर्थात विरू. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मध्ये या खेळाडूला आपण पाहता. या गावाला बिलॉंग करणारा. जिल्हा पालघर आहे, तालुका पालघर आहे आणि सातपाटी गावाचा सुपुत्र ॲज अ आयकॉन म्हणून आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय वीरेंद्र बाबरे. विरूला आपण मान्सून ब्लास्टमध्ये पाहिलं, मान्सून सिरीजमध्ये पाहिलं आणि तदनंतर अनेकांच्या चर्चेतील हा खेळाडू सातत्याने पाहायला मिळाला. असा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रितेश सळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवापाड्याचा खेळाडू आहे. विंधने ग्रामपंचायत म्हटल्यानंतर सर्वाधिक जास्त गावं एका ग्रामपंचायतमध्ये मोडतात. 8 गावं आहेत मला वाटतं. छोटी छोटी 8 गावं आहेत जी एका ग्रामपंचायतमध्ये आहेत. टाकी गाव असेल, बोरखार असेल, धाकटी जुई असेल, विंधणी असेल, कंठवली असेल. ही छोटी छोटी गावं मिळून एक ग्रामपंचायत बनलेली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये मनीष पडके. खरं तर मनीष 2 आहेत एकाच गावातले. एक मनीष कुटले आणि एक मनीष पडके. चर्चेतील ही दोन्ही नावं राहिली आहेत. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. गोलंदाजी मार्कमध्ये मनीष पडकेला तुम्ही पाहताय. धफलकावरती 52 बनलाय. 4 फलंदाज बाद झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढील 2 षटक सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत. मनीष फडके गोलंदाजी मार्कमध्ये आला. नांदगावचा एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेजारीच गणपतीचं गाव आहे, कारण भिंगारी गाव हे गणरायाचं गाव. यावेळेला ऑन साईडला आकाशाला गवसनी घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वीरेंद्र बाबरे. वीरूने ठोकला षटकार. अजय दादा पाटील. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाल. बॉडीचं बॅलन्स, संतुलन, हँड अँड आय कॉर्डिनेशन, ऑल इज वेल. काय फटका पाहायला मिळाला. वीरेंद्र बाबरे. सातपाटीला समुद्र किनारा देखील लाभलेला आहे आणि याच सातपाटीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. वीरेंद्र बाबरेला तुम्ही पाहताय. 58 बनल्यात. यावेळेला समोर बॅटिंगचा क्लास. फटका इथे फसला. उंची जास्त, लांबी कमी. काय झेल टिपलाय. अफलातून सूर्य मस्कर कर्णधार. काय झेल टिपतोय. अविश्वसनीय, अमानवीय झेल. टाळ्यांचा कडकडाट. फलंदाज बाद. अँड डेव्हलपर्स अजयजी पाटील साहेब यांचे कौतुक करायला हवं, परंतु त्याआधी क्षणचित्र पहा. अविश्वसनीय झेल. खरं तर वीरेंद्र बाबरेलाही या झेलवरती विश्वासच बसला नव्हता की हा झेल होईल म्हणून. परंतु सूर्य आहे ना, तो सब मुमकिन आहे. स्काय सूर्या या नावामध्ये खूप काय आहे. खरं तर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने सूर्याने हा झेल टिपला. सूर्यकुमार यादव असेल, सूर्य मस्कर असेल, सातत्याने चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून
पाहायला मिळालंय. नवीन बॅटर येतोय अल्पावधीमध्ये चर्चेतील हा खेळाडू आहे. चिर्ले गावाला उरण तालुक्यातील ज्या खेळाडूला आपण पाहिलं आणि पहिली उरण आणि पनवेल प्रीमियर लीग ज्या कॅप्टनने जिंकली ना तो सर्वाधिक कमी वयाचा कर्णधार आणि योगेश पेणकर ज्याच्या नेतृत्वाखाली खेळला तो सार्थक घरात बॅटिंगसाठी आला मैदानाच्या आतमध्ये. परत धाव फलकावरती आहेत 58 5 फलंदाज बाद. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय परंतु हा छोटा पॅकेट आहे तो बडा धमाका. पहिल्याच बॉलवरती चौकार. घरसाठी या वर्षीचा हंगामही तेवढंच महत्वाचं राहिलं कारण शेरघरच्या मैदानावरती त्याने बाईक देखील जिंकली. ऑन साईडला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना मला मिळत आहे 24 इव्हेंट्स. खरं तर कौतुक करावं तितकंसं कमी आहेत. उद्घाटन सोहळ्यापासून साऱ्या गोष्टी यावर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचं संदेजी पाटील असतील त्यांची संपूर्ण टीम. मग अगदी विवेक असेल स्वप्नील पाटील प्रफुल्ल पाटील ही टीम मोठी आहे. अगदी अमोल पाटील देखील आहे या टीममध्ये. 63 बनलेले आहेत 5 फलंदाज बाद. यावेळेस हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आमचे ऑफिशियल अपडेटर म्हणून 24 इव्हेंटसाठी प्रणव देखील कामकाज करतात. एक गोष्ट महत्त्वाची आहे ना की आयकॉन जरी 2 असतील ना 24 इव्हेंट्सकडे परंतु सर्वच्या सर्व पाटील देखील आहेत. 63 5 63 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला उंच चाललाय लांबी किती पाहावी लागणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. प्रितेश थळीच्या बॅटमधून षटकार. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजायला हवं. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपला. 69 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. समालोचन क्रिकेट कारकिर्दीमधील असं एकमात्र स्टेज मी गतवर्षी पाहिलं रायगड प्रीमियर लीग पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटचं ज्यावरती जास्तीचे खेळाडूच तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथे हा सलोख्याचं मैत्रीचं नातं जपणारी स्पर्धा आहे. आणि म्हणून की काय आदर्श स्पोर्ट्स या परिवारामध्येही स्थान मिळवणं ही बाब सोपी नाही आहे कारण तिथे तुम्हाला काही ना काहीतरी कर्तृत्व असावं लागतं. आज हा परिवार जो सर्वाधिक मोठा बनलेला आहे त्याचं कारण आहे ते खेळाडू सातत्याने चांगलं प्रदर्शन करतायत आणि त्याचमुळे हा परिवार मोठा बनत चालला आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर 2 संघमालक तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला अभिजी टावरे साहेब प्रतीकजी पाटील साहेब निलेजी पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गप्रती दिनेश पाटील येतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नारपोलीचा खेळाडू आहे. खरं तर रायगड प्रीमियर लीगचा हाफ असून देखील गावाला विजय प्राप्त करून देणारा याच रविवारी एक सर्वाधिक मोठा विजय संघाने मिळवलेला पाहायला मिळाला होता. आणि त्याच गावचा सुपुत्र म्हणजे वीरेंद्र गावंड देखील सातत्याने चांगलं कामकाज करतायत. यावेळेस हा बॉल हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न टॉप ऑफ द बाउन्स आलायत. पोझिशन लवकर बनवली होती परंतु वेग इतका प्रचंड आहे ना. ऍक्शन रिप्ले पहा कोणाचा वापर चांगला करतोय आणि सातत्याने उसळी घेणारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिनेश पाटीलचा बाला मिळालाय. उसळी घेणारे चेंडू टेक ऑफ होत आहेत. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. शेवटच्या षटक प्रगती पथावरती आहे. बॅटची आतली कडा घेतली आहे. डीपमध्ये फाईन लेग तैनात करण्यात आला. क्षेत्ररक्षक पोचतोय. विकी भोईरला तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक वेगवान चेंडू आतापर्यंतची जी नोंद झाली 148 किलोमीटर/आवर. ज्या खेळाडूने बॉल टाकला तो तुम्हाला चेंडूवरती पाहायला मिळाला. स्क्रीनवरती ज्या खेळाडूला तुम्ही पाहता या नावाची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये या नावाला मला वाटतं जास्तीची ओळख देण्याची गरज नाही आहे. 3 शतक ज्याच्या नावावरती आहेत आणि ज्याने गर्दी गोळा केली. त्यावेळेस हा बॉल शरीर भेदक मारा इथून पाहायला मिळाला होता.
सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय सेकंड रन साठी पलटले 2 धाबा. उस्मान पटेल चेंडूवरती येतो, तद्वर मात्र 2 धाबा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. धावा मिळाल्यात त्या दोन संघाची धावसंख्या 73 बनली आहे. 5 फलंदाज बाद झाल्या. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. महत्वाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दरीमरी धाबा. मीत 11 मोह कोहली या संघाच्या माध्यमातून आणखीन काही बाबींची आपण चर्चा करूयात. हा बॉल उसळी घेणार आहे, बाहेरच्या दिशेने निघणारा विजय पिल्ले यांचा इशारा येतो. अवांतर धाव येत असताना मला मिळाली आहे. या संघासाठी मॅनेजर पद जिथे जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहलीसाठी प्रवीणजी गायकर सर अर्थात रॉक स्टार यांच्या माध्यमातून भूषवलं जात आहे. कांचनजी पालकर खरं तर मॅनेजर स्वतः आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. रॉकस्टार यांना विनंती करूयात आपण देखील व्यासपीठावरती यावं. यावेळेस हा बॉल ऑन साइडला तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये हा थळी आहे ना, तो बाहुबलीच बनलाय. काय फटका खेळला होता, खडे खेळला, ऑन साईडला खेळला, षटकार येतोय. 80 बनलेले आहेत. सिंगल निश्चित प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? सेकंडसाठी कॉल देण्यात आलाय. वेगाने धावतोय सार्थक. सेकंड रन देखील कंप्लीट. 82 धावा धाव फलकावरती. 82 ऑन द बोर्ड. लॉस फलकावरती 5 फलंदाज बाद. पहिल्या मॅच मध्ये 76 बनला. दुसऱ्या मॅच मध्ये अद्यापच्या 82 धावा बनलेल्या पाहायला मिळतात. अर्थात जसजशी ही स्पर्धा पुढे जाणार ना कांचनी पालकर सर, मला वाटतं धावा आणि धावा इथे सातत्याने पाहायला मिळतील. एक्स्ट्रा पण पाहिला तर जास्तीच्या आलेल्याही या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु भागीदारीचे कौतुक करायला हवं. मोठी टोटल उभारली गेली. ज्या रीतीने विरू बाबऱ्याने बॅटिंग केली, 34 धावा 14 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स आले. अगदी त्याच वेळेला चांगली इनिंग साकारली ती वैभव पाटीलने. त्यानेही या मोठी बिल्डिंग आणि किंबहुना इमारत उभा करण्यामध्ये त्याचा यत्कंडा राहिला. परंतु यावेळेला हा बाहुबली हिट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा बेस्ट बॉल हिट. शेवट गोड केला. लांबलचक षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते एकंदरीत 10, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18 आणि तदनंतर 5व्या षटकामध्ये 17 आल्या आणि 6व्या षटकामध्ये 19. ही मॅच समरी तुम्ही पाहता. बॅटिंग स्कोर कार्ड या आपण पाहूयात. ज्याने तिने बॅटिंग पाहायला मिळाली. पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. कुशल गुरव कर्जतच्या कडावचा असणारा खेळाडू 2 बॉलमध्ये 0 धाव त्याने बनवले. अक्षय म्हात्रे अलिबागचा एक दर्जेदार खेळाडू अब्बूच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 0 आला. वीरेंद्र बाबरे विरू बाबरेने बॅटिंग केली जिथे मात्र 14 बॉल 32. 7 बॉलमध्ये 5 धावा अंकेश कामोटकर जिथे मात्र 14 बॉल 32. 7 बॉलमध्ये 5 धावा अंकेश कामोटकर याला तुम्ही पाहिला. 3 बॉल 8 धावा वैभव पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या. 6 बॉल 20 प्रितेश स्थळीच्या बॅटमधून धावा आल्या. तर 4 बॉल 5 धावा सार्थक घरतने बनवल्या. एक्स्ट्रा आल्या त्या 16 आणि तदनंतर बॉलिंग समरी आपण पाहिली तर ज्या रीतीने कामकाज पाहायला मिळालं ते अर्थात विकी भोईरने एक षटक हाताळलं जे 6 धावांचं होतं. एक विकेट त्याने मिळवली. मनीष फडकेने 2 षटक 25 धावा 2 विकेट. दिनेश पाटील 2 षटक 32 धावा. विकेटचा रकाना भरू शकला नाही. आर्यन भोईर 1 षटक 18 धावा 1 विकेट. फॉलो बाय विकेट. 1ला पहिला, 19ला दुसरा, 34ला तिसरा, 52ला चौथा आणि 58ला 5वा अशा स्वरूपामध्ये आपण पाहिली. ज्या रीतीने हा स्कोर कार्ड पुढे जात असताना पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन एक स्पर्धा आपण पाहत आहे. खरं तर या दुसरं पर्व पाहायला मिळतं. रायगड प्रीमियर लीगचं दमदार सोहळा पाहायला मिळतो आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बाउंड्री रोप्स तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहाल. खरं तर आमच्याकडे भाडे तत्वावरती बाउंड्री रोप्स अवेलेबल आहेत. तेही तुमच्या स्पर्धेचं प्रमोशन आणि लुक देण्यासाठी बाउंड्री रोप्स अवेलेबल आहेत. आजच संपर्क साधा प्रफुल्ल पाटील यांच्याकडे. आणि हे नाव आवर्जून घ्यायला हवं. खरं तर जनरेटर उपलब्ध आहे. कुणाल तारेकर पारगाव ओम साई जनरेटर. काय विशेष सन्मान आपण करतोय. हे या स्पर्धेच्या माध्यमातून RPL रायगड प्रीमियर लीग, NIM क्रिएशन्स
या पण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. आदरणीय अमितजी टावरे साहेब, प्रतीकजी पाटील साहेब, निलेजी पाटील साहेब संघ मालक यांचे सन्मान करण्यात येतील. विजयजी कारकर साहेब यांचे विशेष करून आभारी आहोत. BDA मोबाईल्स बेस्ट रील मेकरसाठी स्मार्ट फोन देण्यात येणार आहे. या पण सन्मान करणार आहोत. निलेश शेठ पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. प्रमोद शेठ म्हस्कर साहेब, ओमेगा ग्रुप ऑफ कंपनी यांचे विशेष आभार. त्याआधी विशेष सन्मानाकडे बळबळतोय निलेश शेठ पाटील साहेब दिघोडे, ज्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना मला मिळतो आहे. राभादेवी राभे संघाला ज्यांनी पुरस्कृत केलेला आपण पाहत आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन अमितजी टावरे साहेब, स्वतः संघ मालकांचा हा सन्मान. साहेब, आपण दुसऱ्या पर्वामध्ये आयोजकांवरती दाखवलेला विश्वास आपलं विशेष करून आम्ही आभारी आहोत. 32 संघ खेळत आहेत. 10 दिवस ही स्पर्धा चालू आहे. 15 तालुके आज एका तख्तामध्ये, एका माळेमध्ये गुंफले जात आहेत. विशेष करून आदर्श स्पोर्ट्स पनवेलचे कौतुक आहे. प्रतीकजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्मानानंतर या आपण सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. चला, लागली क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जशी सामन्याला सुरुवात होते या पण ऐकूयात पुन्हा एकदा दीपकजी पाटील सरांचा आवाज. हॅलो, ते सगळे आमचे स्पॉन्सर्स आहेत. माराथॉन मॅचसाठी पहा किती पारितोषिकं आहेत. हे सगळे आमचे बॅचेस स्पॉन्सर पाहायला मिळतात. AA स्पोर्ट्स, SM स्पोर्ट्स, संस्कार स्पोर्ट्स, चॅम्पियन स्पोर्ट्स, अक्का स्पोर्ट्स, 70-70 स्पोर्ट्स, VP स्पोर्ट्स, SD स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्स, SA स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, आरोही स्पोर्ट्स, OG स्पोर्ट्स. OG स्पोर्ट्स कडून आपण पाहू शकता ही ब्रँडेड कॅप दिली जाईल. रबर बॉल बॅट, हे सगळे आमचे बॅटचे पुरस्कर्ते. स्लीवलेस टी शर्ट 33 स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे टी शर्ट आणखीन एक नॉर्मल टी शर्ट आहे 45 स्पोर्ट्स कडून. गॉगल्स आहेत, ट्रॉफी आहे, डिस्काउंट कुपन्स, हे सगळी पारितोषिकं. सिक्सर सुप्रीमो कडून बॅग सुद्धा आहे. रायगड स्पोर्ट्स खरं तर टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत केले आहेत. आमचे प्रायोजक सुद्धा आहेत. नबील शेख, आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सिद्धिविनायक बलरसन डेव्हलपर्सचे हे काही प्रोजेक्ट्स, इकडे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं स्वप्न पूर्ण होईल, करायला अगदी घरपण देणारी माणसं आहेत. सिद्धिविनायक आरंभ आहे, सिद्धिविनायक सॉलिटेअर आहे, सो पुष्पक नगरला प्रोजेक्ट स्थित आहे. सगळे पुष्पक नगर दोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील हे सगळे प्रोजेक्ट्स. आणि नवी मुंबई एअरपोर्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर खरं तर हे सगळे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी एक सिटीज उभारली जाते. तर जाऊया पुन्हा एकदा बाच्या दिशेनं. थँक्यू सो मच. जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. दुसऱ्या सत्राला होते प्रारंभ आणि सरी मरी मीत 11 मोहो कोहली या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्याच्या साथीला कॅप्टन सूर्या मस्कर. सूर्या मस्कर म्हटला ना तर रायगड प्रीमियर लीगमध्ये नेहमीच त्याचा परफॉर्मन्स सरस असतो. टेनिसची स्पर्धा घ्या, रबर बॉलची स्पर्धा घ्या, अलीकडच्या कालावधीमध्ये सूर्या मस्करनं सर्वांचं लक्ष वेधलंय. आणि पाहूया, एक चांगला चेस करायचा आहे त्याला, मोठा चेस आहे. 89 धावा करायच्या आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये सुद्धा चेस झाला होता 77 आय थिंक धावांचा. 77चं टार्गेट होतं, परंतु ते झटपट सुद्धा पार केलं होतं. त्यामुळे इकडे जरी 85-90 धावा जरी आल्या तरी सुद्धा धावांचा बरसात तुम्हाला या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. 89 रन्स टू विन. उस्मान पटेलच्या साथीला सूर्या मस्कर. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन मान फ्रॉम कंठौली वैभव पाटील. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्गाच्या खेळाडूंना संपूर्ण भारतभर तयार केलाय उस्मान पटेल. उस्मानचा सामना म्हटला की नेहमीच त्याची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्ग अक्षरशः वेडे आहेत. आणि नेहमीच त्याची मॅच असल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये सुद्धा कमालीची वाढ आपल्याला पाहायला मिळते.
लाईव्ह व्ह्युअर्स 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वैभव पहिला बॉल, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू लंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं मात्र सुरुवात केली आहे वैभव पाटील. आणखीन एक नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू द स्टम्प्सला बॉल कट केलाय. अगदी डीप पॉइंटला बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं. उस्मान पटेलच्या बॅट मधून नजाकत भरा स्ट्रोक, बॉल सीमा पार 4. मात्र मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. सुंदर फटका पाहायला मिळाला. उस्मानच्या बॅटमधून चौकारानं सुरुवात झाली. जरी बरी दावा मेथ 11 मोह कोहली. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेचलाय फटका. ऑन साइडला कमाल पुल शॉट पाहायला मिळतोय. उस्मानच्या बॅटमधून मात्र येतो यावेळेस षटकार. कमाल स्ट्रोक, शॉट ऑफ लेंथ नाही टाकू शकत उस्मान पटेलच्या समोर. लगेचच मोठी चपराक पाहायला मिळाली. तयारच असतो, सेट होऊनच आलेला असतो तळोजावरून आणि अशाच आविर्भावामध्ये ठोकलेला हा षटकार. फुल लेंथ होता, ऑन साइडला घेऊन काढला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. वैभव पाटील वर चढवलंय आक्रमण. चौकार, षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा चौकार. योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. सुरुवात चांगली झाली. बडायला काहीच हरकत नाही. उस्मानच्या बॅटमधून 3 स्ट्रोक्स पाठीमागच्या 3 बॉलमध्ये येत असताना 14 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. कारण मोठं टार्गेट सुद्धा आहे 89 धावांचं आणि त्याचमुळे जवळजवळ 15च्या सरासरीनं खेळणं हे अनिवार्य सुद्धा आहे या टीमला. आणि 14 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये येत असताना याच रन रेटनं, याच धावगतीनं पुढे जायचं आहे. आणि उस्मान सूर्या जर उभे राहिले मैदानावर तर त्यांच्यासाठी फार अशक्य काही नाही आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन्स पाहायला मिळाले गोलंदाजीमधून. एक मोठी स्ट्रेंथ आहे वैभव पाटीलकडे. प्रत्येक चेंडू तुम्हाला कमी अधिक गतीनं करताना तो सातत्यानं जाणवतो. म्हणूनच सध्याच्या घडीला व्यावसायिक जगतामध्ये ॲज अ बॉलर म्हणून, आयकॉन खेळाडू म्हणून वैभव पाटीलचं नाव सुद्धा आदरानं घेतलं जातं. कंठवली, विंधणे, तिगोडेच्या जवळचं गाव आणि त्याच गावचा खेळाडू. चांगलं कमबॅक मात्र केलंय. 3 मोठ्या फटक्यानंतर मात्र त्याच उस्मान पटेलला 2 चेंडू खेळवलेत. लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना सरळ विकेट किपरचा फाईट घेतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा पाहायला मिळतील. त्या जरी मरी धाबा मेथ 11 मोह कोहली संघाच्या पिनबाद 14. या मॅच मध्ये जर सूर्या मस्करनं अर्धशतक झळकावलं तर 33 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि 33 स्पोर्ट्स कडून तब्बल सूर्या मस्करसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. आज मैदानात घुमू दे आज मैदानात. मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. सगळे आमचे आयोजक 70 स्पोर्ट्सचे मॅनेजर वीरेन गावण, वीरूभाई ज्यांना पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर, विशालजी जितेकर,
त्याचप्रमाणे अमरजी पवार आहेत, ऋषी भोईर आहेत बाजूला. दापोलीचे वेगवान गोलंदाज आमचे समालोचक सागरजी पाटील याच गावचे आहेत. फ्रॉम पारगाव माणगाव रिटर्न्स, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 33 स्पोर्ट्सचे ओनर ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजीकडे. फ्रॉम बोरी उरण ध्रुवीत, पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवून दिले सरळ हवाई सफर करण्यासाठी. काय आपला स्टाईल मध्ये खातं उघडत असताना सूर्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. फिल्डर का पाहायला मिळालाय कॅप्टनच्या बॅटमधून. राहुल बसे, प्रेम बासे यांच्याकडून बक्षीस सुद्धा आहे. 33 स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहेत. अर्धशतकासाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आहे कॅप्टन सूर्यासाठी. हा चेंडू जास्तच बाहेर गेलाय टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे ध्रुवीत मात्रेला दंडित करण्यात आलंय. व्हाईट बॉलच्या इशारानं एक रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. पहिल्या 7 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. चांगला रन रेट आहे. मित्रमंडळींना पाठलाग करत असताना आपटलाय हा चेंडू. टप्पा पडला, उसळी घेतली. पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. पहिल्याच बॉलवर जेव्हा गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार ठोकला जातो ना, संपूर्णपणे चलबिचल होते गोलंदाजांची. आता हे षटक एकतर महागडं जाणार की काय, कुठेतरी त्या षटकाला कमी धावांमध्ये थांबवणं गरजेचं असतं. या सगळ्या खरं तर विचार गोलंदाजाच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाचं खच्चीकरण करण्याचं कार्य मात्र केलंय ते सूर्या म्हसकरनं आणि त्याचंच प्रत्युत्तर 2 व्हाईट बॉल. समोर पुन्हा एकदा मारलाय, टोलवलाय. समोरच्या दिशेमध्ये सूर्याच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. थँक्यू डीजे SDC. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं रंग भरत असताना क्रिकेट विथ म्युझिक डीजे सँडी SDC मनोरंजन करत असताना 28 धावा धावफलकावर लागल्यात. चला ब्लॅक कलर स्कॉर्पिओ आहे 8382 आय थिंक. 28 धावा झाल्यात. ध्रुवीत मात्रे थोडासा बुचकळ्यात पडला असेल. 2 षटकार 2 व्हाईट बॉल नंतर कमबॅक करावा लागेल. बोरी उरण तालुक्यामधील नामवंत गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईनवर. विकेट किपरला मात्र चेंडू सापडलेला नाहीये. बॉल थर्डमॅनकडे चाललाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन प्राप्त होईल. हेच करायचं आहे खरं तर. 1-2 मोठे फटके जर प्रत्येक ओव्हरमध्ये आले, 15ची धावगती राखणं तेवढं कठीण काम नाहीये. रबर बॉल, चेंडू मिडल झाला बॅटला ना तर बाहेरच गेला म्हणून समजा आणि त्याचमुळे फक्त टाइम करून खेळायचं आहे, लक्ष द्यायचं आहे बॉलवर. आणि हे दोन्ही खेळाडू महान आहेत सध्याच्या घडीला. समोर खेचण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेमध्ये. चांगला स्टॉप परंतु थ्रो थोडासा वाईड गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, कमालीचं होतं. इकडे 1 रन क्विक सिंगल चोट्या स्वरूपामधली धाव कंप्लीट होत असताना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतात 15ची सरासरी राखले. 30 धावा धावफलकावर सद्यस्थितीमध्ये. 3 बॉलमध्ये 13 वर खेळतोय सूर्या. अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहा ध्रुवीचा हा चेंडू बरोबर पडला आणि समोर काय बाउन्सर होता, अनप्लेबल नाही घेता आला. प्रयत्न कनेक्ट करण्याचा चांगला होता. धाडस दाखवलं होतं या चेंडूवर. रबर बॉल आहे. बराच वेळेला अनपेक्षित उसळी खरं तर या चेंडूमध्ये पाहायला मिळते.
आपण जो अंदाज मानतो त्याही पेक्षा कधीतरी जास्त प्रमाणामध्ये उसळतो. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. बडावच्या दिशेमध्ये चेंडू येईल तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट होईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 2 षटकांचा केस समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोल्हे या संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा. थँक्यू DJSDC. 31 धावा, 31 लॉस ऑफ 0 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहली आणि संघामध्ये टीम मॅनेजर आहेत कांचन पालकर आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय महावीर ग्रुप रायगड केवाळे ND विभाग स्वतः केवाळे गावचे आहेत. त्यांच्याच विरोधामध्ये खरं तर हा संघ, त्यामुळं सद्यस्थिती त्यांची स्थिती जर आपण पाहिली ना तर नेमका सपोर्ट कोणाला द्यायचा हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल. दोन्ही संघ त्यांचेच आहेत, त्यामुळं खेळ भावनेने तर सुद्धा या खेळाकडे पाहतात. तर जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाकडे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतील वीरू बाबरे. बॅटिंग करत असताना मात्र 32 धावांची निर्णायक खेळी साकारले आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आपलं अष्टपैलुत्व सादर करण्यासाठी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरला चकवत पाठीमागे गेला. लॉंग स्ट्रावला थर्ड मॅन रिजनकडे. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड ऑफ उस्मान पटेल आणि सूर्या म्हसकर ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळते. 32 धावांवर 0 अशी परिस्थिती. याच 32 धावा वीरू बाबरेनं वन डाऊनच्या स्वरूपामध्ये येत असताना 4 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्यानं पूर्ण केल्या होत्या. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी सुद्धा दिसतोय वीरू. 23 बॉलमध्ये आणखीन 57 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हा पहा, अतिशय चांगला लाईन पकडून टाकलेला हा चेंडू होता. वेगात आला होता हा चेंडू. स्किडचा टप्पा पडल्यानंतर पहा अतिशय वेगानं सरळ. विकेट किपरचं सुद्धा चातुर्य आहे, कारण असे चेंडू हा टप्पा पडला, आतमध्ये आला, पाण्यामध्ये पडल्यानंतर स्किड झाला. अपेक्षा नव्हती उस्मान पटेलला, परंतु त्याही पेक्षा वेगानं चेंडू हा पहा. बऱ्याच वेळेला जे स्पॉट्स आहेत थोडेसे सिमेंट ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचलंय, हा सोडून दिला होता. उस्मान पटेलनं पाहिलं चेंडूकडे, जास्तच बाहेर निघालाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन सोडली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये लेजंड अंपायर अमोल काळे सर आहेत. पोदी नवीन पनवेल त्याचं नेहमी सहकार्य असं. आदर्शाची स्पर्धा म्हटली की त्यांचं नेहमी सहकार्य पाहायला मिळतं स्पर्धांमध्ये. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉडीलाईनच्या दिशेनं. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. तर सर्वपक्षीय आंदोलन सुद्धा जंतर मंतरवर होणार आहे 5 ऑगस्टला दिल्लीला. कारण आवाज दिल्लीनं ऐकला तरच नावाची चर्चा आपण सातत्यानं करतोय. आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा होते. लोकनेते दिबा पाटील साहेब नावांचं विमानतळ, आणि हे नाव खऱ्या अर्थानं लागलं पाहिजे अशी सगळ्यांची जी भावना आहे. आणि जोपर्यंत केंद्राकडे हा प्रस्ताव आहे आणि याच नामकरणासाठी येत्या 5 ऑगस्ट रोजी जंतर मंतर दिल्लीला सुद्धा सर्वपक्षीय सगळेच प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी एकवटतील आणि एक आंदोलन कुठेतरी ऐकलं जाईल अशी अपेक्षा नक्कीच सगळ्यांची आहे. वीरू पुन्हा एकदा
विरुजा बॉल बॅटची कडा घेऊन सरळ यष्टांच्या पाठीमागे गेला. विकेट किपर एंडकडे हा डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता. आपा हा बाहेर जाणारा चेंडू आतली कडा घेऊन सरळ विकेट किपरकडे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 37 धावा. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता. तीन षटकं शेवटची आणि 3 षटकांमध्ये तब्बल 52 धावा. सलामीची जोडी सुरक्षित आहे आतापर्यंत. सूर्या मस्कर 6 बॉलमध्ये 14, उस्मान पटेल 12 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतात. वीरू बाबरेनं खूप चांगलं षटक पाठीमागचं हाताळलं. स्विंग बॉलचा वापर केला जातोय. 89 रनचं टार्गेट आहे. एक चॅलेंज असतं स्विंग बॉलवर फलंदाजासमोर आणि तेवढंच चॅलेंज गोलंदाजांकडे सुद्धा, कारण या स्विंग बॉलवर एक कंट्रोल तुमच्याकडे असला पाहिजे. कारण जास्त वळतो हा चेंडू, कधी कधी फलंदाजांची तारांबळ उडते. परंतु जर जास्त स्विंग व्हायला लागला तर बऱ्याच वेळेला नो बॉल्स, व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये, अमांतर स्वरूपामध्ये जास्त धावा सुद्धा मोजू शकतात गोलंदाज. आणि हे षटक टाकण्यासाठी मान फ्रॉम पेट गुड्डू मात्रेकडे हे षटक सोपवण्यात आलंय. 18 बॉल 52 धावांची गरज. थोडं आक्रमक व्हावं लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 37 आल्यात. 15ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये राखली होती, परंतु ज्या पद्धतीनं पाठीमागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा, 5च धावा खरं तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. पहिली रन बाईच्या स्वरूपामध्ये आली होती. त्यामुळे वीरू बाबरेनं केलेला अष्टपैलू खेळ आणि त्याच्या खेळाची चर्चा सद्यस्थितीमध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पुलकडाचा प्रयत्न पहा, नाराजगी ऑब्व्हियसली जाणवते. खरं तर शॉर्ट बॉल होता, इकडे चान्स जरूर होती एखादा पुल शॉट मारण्याची, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर धडकला. तोपर्यंत लेग पायच्या स्वरूपामध्ये ही 1 रन कंप्लीट केली जाईल. उस्मान पटेलकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. रायगडचा टायगर, त्याची दहाड. हा बॉल हुक केलाय आणि पाठवून दिलाय सरळ लॉंग लेग बॉर्डलाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे उस्मानच्या बॅट मधून येतोय षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. उस्मानच्या बॅट मधून मात्र हा षटकार आणि टोटल मात्र पुढे सरकेल आणि गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघाला सुद्धा लढावं लागेल. गुड्डूचा हा बॉल इथे मात्र बीट करत गेलाय. काय कमबॅक केलंय गुड्डू मात्रेना. उस्मान पटेल समोर हा चेंडू पहा, ऑफ स्टंप लाईन वरचा हलकशी मुवमेंट करत सरळ विकेट किपर कडे पोहोचलाय. डॉट बॉल. पुनरागमन काय केलंय गुड्डूनं. उस्मान पटेल समोर आहे, नामवंत खेळाडू, नामवंत फलंदाज आणि त्याच्यासमोर यंगस्टार. चेंडू लेफ्ट केला होता, अंदाज होता उस्मानला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर विजय पिल्लाय, बालाजी, प्रतिदेश खेळाडू, जायकॉन बरेचसे खेळतात आणि इंडिगोची फ्लाईट लँड होताना दिसेल आपल्याला. आणखीन एक चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन. टप्पा पडल्यानंतर बाहेर जास्त निघतोय. प्रयत्न चांगला आहे मित्रमंडळी. गुड्डू ज्या पद्धतीनं चेंडू टाकतोय
परंतु टप्पा पडल्यानंतर कदाचित वाईट लाईनच्या बाहेरून चाललाय आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा दंडित करण्यात आलंय ते गुड्डू मात्रेला. धाबांची आवश्यकता आहे. 46 धाबा झाल्यात, अजूनही 43 धाबा करायच्यात. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 आपटला होता. हा चेंडू अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. हा पहा, हाही चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामधली धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 रन्स टू विन. यावेळेस मात्र कट केलाय ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू आणि सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि इकडे मात्र भन्नाट क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र पाहायला मिळतोय. आणि अखेरीस मात्र पहिला विकेटचं पतन होईल. सार्थक होता त्या ठिकाणी. सार्थक घरत चिरले गावचा खेळाडू रमाकांत घरत यांचे सुपुत्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि 25 धावांची उस्मानची खेळी संपुष्टात. पूरा प्रॉपर तर स्क्वॉड पाहतोय आपण संपूर्ण खेळाडूंचा. ज्या ठिकाणी खेळाडू आहेत जरीबरी धाबा मीत 11 मोह कोहली या संघाचे. संघ व्यवस्थापन आहेत दोनही बाजूला आपण पाहतोय. अतिशय सुंदर खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली. आसन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. 14 बॉलमध्ये 42 धावा करायच्यात. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14. सूर्या म्हसकरला एक मोठी खेळी करावी लागेल. दिनेश पाटील नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. चांगला फटका पाठपुटला गेला आणि यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक कवचला आणि बॉल कदाचित सीमारेषा गाठतोय. मिळतील 4 धावा आणि या चौकारच्या सहाय्यानं जरीबरी धावा मीत 11 मोह कोहली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना स्विंग बॉल ज्या रीतीने उसळी घेत असताना आपण पाहतो. 12 बॉल आणि 38ची आवश्यकता राहिली. या सामन्यामध्ये अद्याप खूप काय बाकी आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचेही पाहिजे. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 47 धावा बनला गेला. त्या पनवेलमध्ये इतिहास रचला गेला होता. दीपू माळीने तो कारनामा केलेला पाहायला मिळाला. 56 धावा पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये परेळच्या नरेपाकच्या मैदानावरती एका षटकामध्ये बनल्या. तर 12 बॉल 38 का नाही. एक छोटा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. जिंकायची पुन्हा अडबतील ही लाख बादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. आज स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट मधली रायगड प्रीमियर लीग ची स्पर्धा तुम्ही पाहताय. भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा रंगत असताना मला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सूर्या मस्कर स्ट्रायकर एंडवरती आहे, ज्याने मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. खरं तर या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील चांगला परफॉर्मन्स
पाहायला मिळालाय. किंवा रायगड प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला येते ना, सूर्य हा नेहमी चमकतो. स्काय आज ऑलवेज शाईन पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल हॅमट केलाय डाऊन दी ग्राउंड. वैभव पाटीलचं भव्य स्वागत. चौकार. जय जय महा केला होता हा बेस्ट बॉल हिट. लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवा त्याप्रमाणे ऍक्शन रिप्ले पहा. समोर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार आला होता. हा साईड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. हॅमर्ड बेस्ट बॉल हिट प्रमाणे बॅट इथे हॉरिझेंटल बॅट स्ट्रोक. संघाच्या धावसंख्येमध्ये भर 55. वैभव पाटील हा चेंडू उसळी घेणारा पाला मिळतोय. डेटला जास्तीत हिट केलंय. अवांतर धावे त्या 56 बनलेले आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी राहिला. मॅच ऑन गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत सूर्य मस्करने. हा चौकार नव्हता तर ही स्टेटमेंट होती. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. मोह कोहली संघासाठी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार. ढगात लाइटिंगच लावली होती. बॉलने ऍक्शन रिप्ले पहा. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही. तुफानातले दिवे. मैदानाच्या आतमध्ये तुफानच आणलाय जणू काय सूर्या मस्कर. षटकार येतं. 62 बनल्या. 10 बॉल 27 ची आवश्यकता. पहा खरं तर आपण पाहिलं ना की ज्या वेळेला सिनेमा सृष्टीमध्ये एक असा सिनेमा आला होता मुळशी पॅटर्न. झाडाची पानं तोडत बसायचे नाही. घाव घालायचा ना तो खोडावरतीच घालायचा. आणि घाव इथे कुठे घातलाय तर खोडावरतीच. टॉपच्यालाच मारलाय. कार्यक्रम टॉपच्यातच चालू आहे. वैभव पाटील वरती हल्ले चढवले जात आहेत. 10 बॉल 27 ची आवश्यकता राहिली आहे. धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. या 88चा पाठलाग करणे 89चा पाठलाग करण्यासाठी आम्ही त्या ताकदीनिशी उतरलेला आहोत. जरी मरी मी 11 मोह कोहली संघाचा कर्णधार सांगतोय. शस्त्र आणि अस्त्रा निश्चित पलटवार होणार. उसळी घेणारा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता जो दिशाही नाही. सामन्यामध्ये अद्याप खूप काय बाकी आहे. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडू अवांतर आला. ऍक्शन रिप्ले ड्रिल करून दाखवत होता इथे मात्र सूर्य मस्कर की मला पॉइंटला खेळायचा होता हा बॉल. परंतु बॉल आधी निघून गेला होता जो अवांतर आहे. अशा दर्जाचा स्ट्रोक ज्या पद्धतीने उस्मान पटेलने ठोकलेला आपण पाहिला. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल बाहेरचा बाहेरच मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि किनेक तडाखा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात. चेंडू आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. भाऊयात एक पारितोषिक आलेला आहे. हा साईड कॅमेरा अँगल. काय फटकेबाजी केली. डेथ ऑफ द क्रीज जातो. वाट पाहतो आणि तदनंतर वाट लावतोय. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवलाय सूर्य मस्करने. राहुलजी मासे आणि अगदी त्याच वेळेला प्रेमजी मासे 33 स्पोर्ट्सचे सर्व या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अर्धे शतक जर का सूर्य मस्कर इथे कंप्लीट करतो तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. 9 बॉल 20 ची आवश्यकता सूर्याच्या अर्ध्या शतकालाही 20 हव्यात. मैदानाच्या आतमध्ये टॉपचाच कार्यक्रम चालू आहे. दमदार खेळ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्काय शो मस्ट गो ऑन. सूर्याचा हा शो मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग डीप मध्ये नाही. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. सूर्या मस्कर ठोकतोय चौकार.
16 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. हा ऑन साईडला येणारा चौकार येथून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने वधारते. 16 अजूनही हव्यात जिंकण्यासाठी आणि 16 अर्ध्या षटकासाठी सूर्या मस्करच्या हव्यात. 73 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आहे नंबर 1 तो यार. पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. हा सुपरस्टार बनतोय आज सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली आहे त्याने. वन साइड हिरो. कार्यक्रमही वन साइडच केला. 11 बॉल 34 तो बॅटिंग करतोय. 73 बनल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल. यावेळेला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट बॅटिंग. षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. नेत्रदीपक लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता शब्द ठिठे पडू लागलेत या खेळाडूचा खेळ पाहता. प्रशंसा करावी तितकी कमी आहे ज्या रीतीने आपण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावफलकावरती धावा 79 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 79. 6000 पेक्षाही अधिकचे प्रेक्षक वर्ग इथे जॉईन झालेले पाहायला मिळालेत. पण दमा मॅच बॉल आलेला हवा असेल तर मॅच बॉल आलेला आहे. चला सुरुवात होते. षटकार आलेला आहे. 79 बनल्यात. एक फलंदाज बाद. सूर्या आणि सूर्यांच्या बॅटिंगचा क्लास. बॅटिंग झक्कास. षटकार. साइड कॅमेरा अँगलने पाहण्याजोगे हा फटका मारला ना. मान खाली झुकवली होती. हा फोटोजेनिक स्ट्रोक होता. तो कीच मेरी फोटो काही अंशी नो लुकी पाहायला मिळाला होता. कारण फटका जसा आला ना मान 2 हाताच्या मध्ये नेली होती सूर्या मस्करने. ऍक्शन रिप्ले पहा. ही कॅमेरा वर्क आहे आणि हे 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे. म्हणून हा चॅनल आणि ज्या पद्धतीने काम चालू आहे ना. तुम्हाला चॅनलचं काम आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 6 बॉल 4 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. सूर्या मस्कर 10,000 पासून केवळ मला वाटतं आता 1,000 दूर राहिलाय. 9,000 आलेले आहेत. 4 हवेत त्याच्या अर्धशतकाला. आणि आता हे पाहण्याजोगे आहे ना की दिनेश पाटील इथून सिंगल घेतो का मॅच फिनिश करतोय. गोलंदाजी मार्कपती आकाश म्हात्रे. अक्षय म्हात्रे. अब्बू आलाय. फटका ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये. कुशल गुरव चेंडूच्या खाली. मॅच फिनिश. सामना समाप्त केला दिनेश पाटीलने षटकारासहित. या विजयाचा आनंद प्रवीणजी गायकर सरांना आपण पाहताय. रॉकस्टार आनंदित. 13 बॉल 46 धावा 353चा हेल्दी स्ट्राईक रेट. 6 षटकार 2 चौकार. चला विनिंग मॅच होणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विश्वजित ठाकूर आणि अगदी त्याच वेळेला सूर्या मस्कर. मॅन ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट. कोणताही स्कोर कार्ड पाहण्याची आवश्यकता नाही आहे. हा चेहरा तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तो या सामन्याचा शिल्पकार आहे. नाव आहे सूर्या मस्कर. गाव आहे मोह. आणि अपोनंट टीम मधून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वीरेंद्र बाबरेला देत आहोत. वीरेंद्र बाबरेने ही अफलातून इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. वीरेंद्र बाबरे 33 स्पोर्ट्स दोन्ही ओनरला आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि करण्यात येईल टॉस. 32 धावांची इनिंग आणि अगदी त्याच वेळेला 5 धावांचे षटक वीरेंद्र बाबरेने हाताळलं. आणि हा फिनिशिंग टच जो मात्र दिनेश पाटीलचा तुम्ही पाहताय. आणि काय सेलिब्रेशन. अर्ध्या शतकापासून दूर राहिला इथे मात्र सूर्या मस्कर. परंतु सामना जिंकला ना त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती होता. ही आपण सूर्याला विनंती करतोय. सूर्या मस्कर साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या इनिंगसाठी आलेला आहे. 33 स्पोर्ट्स राहुलजी मसे आणि त्याच वेळेला जिथे प्रेम